आयकॉन टू आयकॉन सुंदर अशी लढत बघायला मिळणार आहे. आयकॉन साहिल वर्सेस आयकॉन गणेश. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, नक्कीच मला वाटतं निर्धाव चेंडू, अतिशय सुरेख अशी चेंडू टाकला होता. पहिला चेंडू गणेशांना न समजलेला चेंडू. मला वाटतं सलगचा दुसरा चेंडू, निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण अमोल यांच्याकडून यष्टीरक्षकाचं काम केलं जाते. सुंदर असा चेंडू मारलाय, चेंडू हवेत. मला वाटतं निश्चितच या षटकाराच्या मदतीने संघाचं खातं खोललेलं आहे आणि साहिल यांचं सुद्धा स्वागत केलेलं आहे. या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावफलकावरती. आमचे सहकारी मित्र स्कोररच्या भूमिकेत या ठिकाणी संगम जाधव अतिशय उत्कृष्ट असे स्कोरर म्हणून काम पाहतात. त्याचबरोबर आमच्या सोबतीला असणारे समालोचक आमचे मित्र अजयजी जाधव, त्याचबरोबर चालू सामन्यासाठी उत्कृष्ट पंच वाईट चेंडू. नक्कीच अतिरिक्त एक धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावफलकावरती. रविकांत चव्हाण अंपायरच्या भूमिकेत, बाळू गायकवाड त्यांच्या मदतीला. सुंदर असा चेंडू, चेंडू मात्र हवेत आणि मला वाटतं थोडस वन बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी धावसंख्येत 11 या धावफलकावरती. ठाण्याचा आयकॉन म्हणून एक उत्कृष्ट फलंदाज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आयकॉनच्या भूमिकेत जाधववाडी या भूमीमध्ये मला वाटतं गुरुदत्त स्टेडियमवरती खेळताना गणेश साहिल यांचा सामना करणारे गणेश पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू टाकण्याचा निश्चित प्रयत्न केला वाटता. दिशाभूल चेंडू, वाईट चेंडू, धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावफलकावरती. अतिशय सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जाते श्रीनाथ इव्हेंट्स यांच्या मार्फत. तरी सर्वांनी या क्रिकेट रसिकांनी या लाईव्हचा आनंद घेत आहेत. आमचे अतिशय सुरेख असा चेंडू टाकला होता, एक धाव नक्कीच पूर्ण केलेली आहे. चला पंच सामन्यात स्पीडअप घ्यायचा आहे, थोडासा वातावरणात नक्कीच बदल झालेला आहे. चला गती घ्यायची आहे, थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना स्वतः यष्टीरक्षक अमोल एक आयकॉन, जाधववाडी संघाचे एक आयकॉन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती साहिल यांचा सामना करणार आहेत भावेश मूर्ती. लहानपण कीर्ती महानाशे एक उत्कृष्ट म्हणून फलंदाज गावजलेले भावेश. सुंदर असा चेंडू खेळून काढला. मी सांगितलं होतं मूर्ती लहानपण कीर्ती महान आहे अशी भावेशे यांनी पहिल्या चेंडूवरती घनघाती प्रहार केला आणि चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीने मला वाटतं षटक समाप्त होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर मयंक बाब्या 11 वसई संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावफलकावरती. अजूनही सलामीला आलेली जोडी मैदानामध्ये स्तब्ध आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आयकॉन गोलंदाज अमोल यांचा सामना करणार आहेत एक ठाणे जिल्ह्यातून आलेला आयकॉन गणेश. अमोल सज्ज नक्कीच अप्रतिम चेंडू टाकले, निर्धाव चेंडू टाकलेला. मला वाटतं वातावरणात नक्कीच बदल झालेला आहे. सामना ताबडतोब चालू ठेवायचा, कोणी थांबायचं नाही. चला पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अमोल यांचा सामना करणार आहेत गणेश. वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतायत गणेश. सुंदर असा ब्लॉक होलला टाकलेला चेंडू, मला वाटतं अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. मी सांगितलं होतं
जरी गणेश आयकॉन असले तरी मला वाटतं डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी या संघाकडून सुद्धा एक आयकॉनच्या भूमिकेत अमोल चव्हाण एक उत्कृष्ट आयकॉन. अप्रतिम चेंडू टाकला होता. मला वाटतं चेंडू मात्र बॅटची कट घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय आणि झेल बाद होत आहेत. गणेशांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज निमित. मला वाटतं पाठीमागच्या मॅचचा विचार केला तर हा निमिल याने मला वाटतं सलग 6 षटकार लगावले होते. तोच निमिल पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेताना एक अमोल चव्हाण आयकॉनच्या भूमिकेत तर वरती स्ट्राईकला आहेत. निमिल हे सुद्धा एक आयकॉन आहेत. चला सामना चालू करायचा त्वरित. अमोल चव्हाण गोलंदाजी मार्कवरती सज्ज सामना करणार आहेत. निमिल सुंदर असा चेंडू मारलाय. चेंडू मात्र हवेत क्षेत्ररक्षक चूक करतोय. झेल सुटतोय. मला वाटतं कॅच गया मॅच गया हे सांगितलं जातं. नक्कीच हा झेल आपल्याला मला वाटतं महागात ठरू शकतो. बघूया आपण आता. कॅच गया मॅच गया हे सांगितलं जातं. अप्रतिम झेल मला वाटतं मी सांगितलं होतं पाठीमागच्या मॅच मध्ये सलग 6 षटकार लगावलेला हा निमिल याला नक्की जीवदान मिळालेला आहे. आता बघूया जीवदानाचा फायदा घेतोय का. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत अमोल यांचा सामना करणारे भावेश. मला वाटतं एकच चेंडू खेळला होता. तोही चेंडू षटकार लगावला होता. सुंदर असा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं स्लोअर स्वरूपाचा चेंडू आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलेला आहे अमोल याने. सुंदर असा चेंडू मारलेला आहे. चेंडू मात्र नक्कीच लेग साईडच्या दिशेने घनघाती प्रहार आणि 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने मला वाटतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर मयंक बाब्या 11 वसई संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. 1 बाद 24 धावा धावफलकावरती आमचे चला श्रीनाथ इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. चालू सामना मयंक बाब्या 11 वर्सेस डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी आदिनाथ. आदित्यांचा पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती बबलू येतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाते. तत्पूर्वी निश्चित 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. मी सांगितले जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत या आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करू शकतात ते सांगू शकत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक आदित्य. अप्रतिम चेंडू टाकला होता. बघूया. मला वाटतं पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. नक्कीच प्रिव्ह्यू घेतलेला आहे. चला थर्ड अंपायरच्या भूमिकेत चला जायचंय. रिव्ह्यू घेतलेला आहे. चला संदेश जाधव साहेब. चला थर्ड अंपायरच्या भूमिकेत इथं ताबडतोब हजर राहायचंय. चला साहेब आलेले आहेत. ताबडतोब चेंडू चेक करायचा वेळ घालवायचा नाही. आणि या चालू सामन्यामध्ये आपल्याला उत्कृष्ट असे सातारा जिल्ह्याचे एक नामांकित अंपायर म्हणून रविकांत चव्हाण सर आणि त्यांच्या सोबतीला बाळू गायकवाड आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्या जाधववाडी गावचे सुपुत्र संदेशजी जाधव साहेब रावेत पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे आमचे सहकारी मित्र एक आयोजक म्हणून अप्रतिम आयोजन केलेलं आहे. नवतरुण मित्र मंडळ जाधववाडी आयोजित भव्य दिव्य असं बेलदार समाजाचे फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पंचांनी मला वाटतं थर्ड पंचांनी हा चेंडू नो घोषित केलेला आहे. फ्रीडचा फायदा नक्कीच उचलावा लागणार आहे निमिल यांना. या एका अतिरिक्त धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या धावफलकावरती. अप्रतिम चेंडू टाकलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि धावपद होण्याचा चान्स होता. थोडंसं मिस झालेले
मला वाटतं आदित्य यांच्याकडून मिस झालेला आहे चेंडू. नक्कीच एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. अजूनही मला वाटतं उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर आपण मिलिंद यांना जीवदान दिलं तर मिलिंद खूप मोठ्या धावांचा डोंगर उभा करू शकतो. सुंदर असा चेंडू खेळून काढलेला आहे. बघूया, मला वाटतं वन बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 32-32 या धावफलकावरती. अजूनही सलामीला आलेला फलंदाज भावेश मैदानामध्ये वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतोय. 32 धावा, 32 धावा धावफलकावरती. मयंक बाबा 11 वसई संघाच्या. पुन्हा एकदा आदित्य गोलंदाजी मार्कवरती. सुंदर असा चेंडू खेळून काढला. ब्लॉकवरती चेंडू टाकलेला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. मिसफिल्ड होते. नाही, थोडस मैदान सुद्धा चकवा देत आहे आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. मैदान सुद्धा थोडस चकवा देत आहे आपल्याला. सुंदर असा चेंडू. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक करण चेंडूवरती येतोय. नाही, हवा 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 हवाई जहाज. बघूयात, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. धावा बाद झालेले आहेत. मला वाटतं भावेश आत्ताची 1 धाव, या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 34-34 या धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. आणि मला वाटतं या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. सामना करणार आहेत निमिल. चेंडू हवेत होता, मात्र हवा होती. मंथन आलेले आहेत. भावेशांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाचा ताबा घेत आहेत मंथन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करणार आहेत निमिल. अप्रतिम चेंडू खेळून काढला. चेंडू हवेत आहे, मात्र त्या ठिकाणी अजय मोहिते कोणतीही चूक करत नाही. झेल मात्र टिपला जातोय. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि झेल बाद होत आहेत. आणि मला वाटतं संघाची धावसंख्या जाऊन पोचते 34. विजयासाठी समीकरण असणारे उर्वरित 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असणारे मला वाटतं डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी या संघाला चला सलामी जोडी मैदानाचा ताबा घ्यायचा. बॉल द्यायचा आहे आतमध्ये. ओके, चला ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अजय मोहिते सलामी जोडी पाठवून द्यायचे. चला, विनंती असणारा अतिशय सुंदर असा झेल टिपला आपण. चला, मयंक बाब्या 11 वसई संघ एका लाईनअप मध्ये यायचा आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. चला, विनंती असणार आहे. चला, पुढच्या सामन्याचं नियोजन करायचं. आयोजक कमिटी जाधव साहेब. चला, मला वाटतं प्रथमच फलंदाजीसाठी डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी संघाकडून अमोल चव्हाण आणि साहिल चव्हाण. चला, आयोजक कमिटी विनंती इथे यायचं आहे आपल्याला पुढच्या सामन्याचा
नियोजन करायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश, एक अतिशय विस्फोटक गोलंदाज मैदानामध्ये. यश अप्रतिम गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि यश यांचा सामना करणार आहेत लेफ्ट हँड बॅट्समन साहिल चव्हाण एक आयकॉनच्या भूमिकेत आणि त्यांच्या सोबतीला नॉन स्ट्राईकला आहेत अमोल चव्हाण, हे सुद्धा एक आयकॉन आहेत. यश यांचा पहिला चेंडू पुन्हा एकदा सामना करणार आहेत साहिल. पहिल्या चेंडूवरती घनघाती प्रहार केलेला आहे आणि मला वाटतं यश यांचं स्वागत केलेलं आहे. पहिला चेंडूवरती षटकार लगावलेला आहे. या षटकाराच्या मदतीने संघाचं खातं खोलतंय 6 या धावेने. अतिशय विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे साहिल, एक आयकॉन फलंदाज. पहिल्या चेंडूवरती घनघाती प्रहार केला आहे आणि चेंडू जातोय षटकाराच्या दिशेने. सुंदर असं स्वागत केलं यश यांचं. पहिल्या चेंडूवरती षटकार लगवलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत यश. यश यांचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला आहेत साहिल आणि नॉन स्ट्राईकला आहेत अमोल. सलग दुसरा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कोणतीही चूक करत नाही क्षेत्ररक्षक, मात्र झेल टिपतोय. अप्रतिम झेल टिपलेला आहे आणि मला वाटतं आता साहिल यांची पारी समाप्त होते. साहिल यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सूरज. अप्रतिम पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं आहे यश यांनी आणि झेल बाद केलेला आहे साहिल यांना. अप्रतिम झेल टिपलेला एक उत्कृष्ट असा गोलंदाज मंथन याने कोणतीही चूक केलेली नसावे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय यश यांचा सामना करणार आहेत आज सूरज मोहिते. बघूया स्ट्राईकला आहेत सूरज मोहिते. चला पंच सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. आपल्याला निसर्गाने साथ दिलेली आहे नक्कीच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुंदर असा चेंडू मारलाय. चेंडू मात्र हवेत आहे. बघूया आणि अप्रतिम चेंडू खेळून काढला होता. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. दुसऱ्याही धावेचा नक्कीच प्रयत्न केला जातोय आणि मला वाटतं सुंदर अशा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 1-8 या धावफलकावरती. अतिशय रंगतदार असा होणारा हा आजचा सामना डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी वर्सेस मयंक बाब्या 11 वसई संघ. चला चालू करायचा सामना, थांबवायचा नाहीये. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत यश यांचा सामना करणार आहेत सूरज मोहिते. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे, विनंती असणार आहे आपल्याला. सुंदर असा चेंडू ब्लॉक होल टाकलेला चेंडू. अप्रतिम चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कोणतीही चूक करत नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी या संघाला एका धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलेला आहेत एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आयकॉन म्हणून एक नावाजलेले आणि गावाजलेले फलंदाज अमोल. चला पंच सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. अप्रतिम चेंडू, मला वाटतं अमोल यांना न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मध्ये कमबॅक करताना यश. सुंदर असा चेंडू खेळून काढलाय. चेंडूवरती मंथन पुन्हा एकदा येतात. मला वाटतं सुंदर असा झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता पण थोडासा झेल मिस होतोय.
बघूया एकच धाव मला वाटतं षटक समाप्त होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी धावसंख्येत 10 या धावफलकावरती. अजून उर्वरित समीकरणे 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी या संघाला. पुन्हा एकदा प्रथमच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंथन यांचा सामना करणार आहेत. अमोल एक विस्फोटक फलंदाज आयकॉन फलंदाज. 12 चेंडू अप्रतिम चेंडू खेळून काढलाय. चेंडूला मात्र दिशा दिली. नक्कीच हा मला वाटतं पंचांनी घोषित केलेला हा षटकार. चालू सामन्यासाठी उत्कृष्ट पंच एक सातारा जिल्ह्यातील नामांकित पंच अंपायरच्या भूमिकेत रविकांत चव्हाण आणि त्यांच्या सोबतीला एक भाडले पंचक्रोशीतील बाळू गायकवाड. पहिल्या चेंडूवरती घनघाती प्रहार केलाय. चेंडू जाते सीमा पार. षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावफलकावरती. 1-16. पुन्हा एकदा चेंडू टाकलेला आहे. मला वाटतं चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू होता आणि थांबा बॉल चेंडू अडवायच नाही. आपला ताबा घ्यायचा आहे बरं का. बघूया थर्ड अंपायर. पंच वाईट चेंडू आणि चौकार ना. ओके आत्ताच्या 5 धावा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. पंचांवरती कोणी दबाव आणायचा नाहीये. पंच संदेश जाधव थोडस इकडे याचे लावले. आत्ताच्या चला पुढील सामन्याचं आपल्याला नियोजन करा. चला सामना चालू करायचा आहे. चला पंच थोडस लाईव्हला चेक करा. पाय नाही ना. थोडस लाईव्हला चेक करायचंय. बॉल जर स्टॉप असेल तर बघूया. बॉल जर चालू बॉल अडवला असेल तर नक्कीच चौकार असणार आहे बरं का. संगनायक सँडी सर थोडस लाईव्हला चेक केलं जाते. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण शांतता राखायची आहे. बघूया बॉल जर रनिंग मध्ये असेल तर नक्कीच या बॉलचा विचार केला जाईल. अडवलाय ना चेंडू. ओके निश्चितच हा चौकार प्लस वाईट चेक. आत्ताच्या 5 धावा. हो आत्ताच्या 5 धावा धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 21 या धावपालकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईकला असणार आहेत मंथन यांचा सामना करण्यात अमोल. अप्रतिम चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच निर्धाव चेंडू टाकलेला आहे मंथन यांनी. अमोल यांना न समजलेला चेंडू आहे. आणि आता मात्र उर्वरित समीकरण आहे. दहा चेंडू 14 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी या संघाला. अप्रतिम चेंडू मारलाय. चेंडू मात्र हवेत यश येतोय. मात्र मला वाटतं हा 1 बाउन्स 2 बाउन्स. बघूया अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि निश्चितच मला वाटतं आत्ताच्या 2च धावा असाव्यात. या 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावफलकावरती. अशी अतिशय रंगतदार असा सामना चालू सामना डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी वर्सेस मयंक बाब्या 11
वसई संघ. अप्रतिम चेंडू मारलेला आहे. चेंडू मात्र जातोय वन बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 27-27 या धावफलकावरती. आता मात्र समीकरण उरलेलं आहे. आठ चेंडू 8 धावांची आवश्यकता. सामना मात्र दोन्ही बाजूने झुकलेला आहे. एकीकडे वसई तर एकीकडे जाधववाडी संघ. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना जोपर्यंत अमोल आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये निश्चितच विजय प्राप्त करू शकतो हा संघ. मी सांगितलं होतं. पुन्हा एकदा चेंडू जातोय आणि मला वाटतं मिसफिल्ड वन बाउन्स चौकार. आमचे मित्र पंच रविकांत चव्हाण यांनी घोषित केलेला हा चौकार. चला शिवसाई क्रिकेट क्लब जाधववाडी संघ आपल्या संघाचा संघनायक त्वरित तिथं हजर राहायचे. चला यायचे ताबडतोब यायचे. वातावरणात नक्कीच बदल झालेला आहे. आपल्याला नक्कीच मला वाटतं निसर्गानं साथ दिलेली आहे. गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद आपल्यावरती नक्कीच असायला हवा. जेव्हा जेव्हा या मैदानावरती सामने घेतले जाते तेव्हा तेव्हा नक्कीच वरुण राजा सुद्धा आपल्यासाठी थांबला जातो आणि मला वाटतं या षटकाराच्या मदतीने सामना जिंकलेला आहे. डिंग डॉन क्रिकेट क्लब जाधववाडी संघ जिंकलेल्या संघाचं हार्दिक 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 असं स्वागत. चला या शिवसाई क्रिकेट क्लब जाधववाडी संघ वेळ घालवायचा नाही ताबडतोब यायचं आहे.